नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी। 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटपाला सुरुवात झालेली जवळपास त्यामध्ये मित्रांनो अमरावती असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, याचबरोबर बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व बीड व लातूर या 11 जिल्ह्यातील जवळपास 14,09,318 शेतकऱ्यांना 993 कोटी 1 लाख रुपये मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा होताना दिसत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, या 11 जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर काही शेतकऱ्यांना हा जर निधी प्राप्त झालेला नसेल तर कधी प्राप्त होणार, हेक्टरी रक्कम किती होणार, किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, याचबरोबर किती कोटी रुपये निधी जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे, याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, 11 जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाची केवायसी सुरू आहे। हेक्टरी 13,600 रुपये ते 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये पहिला जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 90,255 शेतकऱ्यांकरिता 65 कोटी 31 लाख रुपये, अकोला जिल्ह्यातील 2,571 शेतकऱ्यांकरिता 144 कोटी 28 लाख रुपये, याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील 2,63,609 शेतकऱ्यांकरिता 185 कोटी 10 लाख रुपये, याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील 1,48,423 शेतकऱ्यांकरिता 115 कोटी 23 लाख रुपये, याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील 60,165 शेतकऱ्यांना 47 कोटी 14 लाख रुपये, जालना जिल्ह्यातील 282 शेतकऱ्यांकरिता 33 लाख, याचबरोबर परभणी जिल्ह्यातील 201 शेतकऱ्यांना 27 लाख, हिंगोली जिल्ह्यातील 27,742 शेतकऱ्यांना 14 कोटी 54 लाख, नांदेड जिल्ह्यातील 6,17,911 शेतकऱ्यांना 420 कोटी 46 लाख, बीड जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांना 9 लाख, याचबरोबर लातूर जिल्ह्यातील 32 शेतकऱ्यांना 2,92,000। एकंदरीत या 11 जिल्ह्यातील 11 जिल्हे म्हणजे यामध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश आहे। अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व बीड या सर्व 11 जिल्ह्यातील 14,09,318 शेतकऱ्यांना 993 कोटी 1 लाख रुपये आणि हे जे पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये 13,600 रुपये प्रमाणे हेक्टरी 13,600 रुपये प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। ही नुकसान भरपाई जी आहे जुलै 2023 मध्ये अतिवृष्टी झालेली होती। या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते। त्यामध्ये 14,09,318 शेतकरी, या शेतकऱ्यांना 993 कोटी 1 लाख रुपये आणि एकंदरीत हे जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांकरिता जवळपास 74 लाख रुपये, एकंदरीत 1,000 कोटी रुपये पेक्षा जास्त निधी या सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठक घेऊन आणि या बैठकीच्या माध्यमातून या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।